मैत्रिणींनो नमस्कार, मी भाग्यश्री पाटील आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत करते। मैत्रिणींनो बघा, पार्ट 1 मध्ये आपण या ब्राइडल ब्लाउज जसे की मधुबाला ब्लाउजचं संपूर्ण कटिंग आपण बघितलेलं होतं। आता आपण त्याचं संपूर्ण ब्लाउज पीस वरती कटिंग कसं करायचं आणि स्टिचिंग कसं करायचं हे बघणार आहोत। तर त्यासाठी बघा, मी तुम्हाला एकदा ब्लाउज दाखवते की कसा असणार आहे। बघा, इथं मी स्लीव्ज मध्ये आणि हा जो आपला चेस्ट पार्ट आहे तिथं मी ब्ल्यू कलरचा कपडा वापरणार आहे आणि हा जो साइड पार्ट आहे खालचा बेल्ट तिथं मी ग्रे कलरचा कपडा वापरणार आहे। त्यानंतर बॅक पार्ट मध्ये बघा खाली ग्रे कलरचा बेल्ट घेणार आहे। त्यानंतर इथं दोरी घेणार आहे, बॅक मध्ये हुक असणार आहेत आणि इथं पूर्ण ब्ल्यू कलरचा पार्ट असणार आहे। तर बघा, मी तुम्हाला इथं बोलली होती की इथं पण मला दोरी लावायची आहे, मी बेल्ट ठेवणार नाही। पण बघा, मला इथं दोरी पाहिजे होती, मग इथं पण दोरी आणि इथं पण दोरी चांगलं दिसलं नसतं म्हणून मी इथं हुक ठेवले आणि इथं दोरी मी अटॅच करून घेत आहे। तर मी तुम्हाला क्लिअर करते की आपला पार्ट कसा असणार आहे। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। ब्लाउजचा फायनल लुक सुद्धा मी दाखवेल, ब्लाउज घालून सुद्धा दाखवणार आहे। संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग बघा, मग तुम्हाला समजेल की आपला ब्लाउजचा फायनल लुक काय आहे। तर तुम्ही तुमच्या पद्धतीने कोणत्याही वेगळे 2 कलरच्या कपड्यामध्ये हा ब्लाउजचा लुक तयार करू शकता। म्हणजे हे ब्राइडल मध्ये जास्त वापरले जाते, तर तुम्ही ब्राइडलचा ब्लाउज अशा पद्धतीने नवीन लुक देऊ शकतात, जेणेकरून तुमची कामाची क्वालिटी त्यामधून दिसून येईल, तुमचं काम त्यांना आवडेल असं तुम्ही काही केलं तर। ओके, इथं मी स्क्वेअर नेक घेतलेला आहे चौकोन, पण इथं तुम्ही मटका पण घेऊ शकतात, गोल पण घेऊ शकतात, पान पण गळा घेऊ शकतात, तुमच्या आवडीप्रमाणे घ्या। किंवा तुम्ही बॅक मध्ये बोटनेकचा पॅटर्न पण घेऊ शकतात आणि फ्रंट मध्ये असा घ्या, तसा पण छान दिसेल। ओके, तर आता मी हे साईडला ठेवते आणि तुम्हाला एक वेळ आपलं ब्लाउजचं दाखवते। बघा, हा आपला ब्लाउज आहे जो आपण काल कटिंग केलं होतं, त्याचं पार्ट 1 मध्ये त्याचं संपूर्ण कटिंग कसं करायचं हे आहे। हा आपला मधला पार्ट आहे, हा जो साइडचा पार्ट आहे हा। त्यानंतर आपला हा बॅक पार्ट, हे बघा हा बॅक पार्ट आहे, हा मी पूर्ण कट करून घेतला होता। बघा, म्हणजे इथून असा पूर्ण कट केला होता मी, इथून पूर्ण असा कट करून घेतलेला होता। पण मला नंतर लक्षात आलं की तिथं पण दोरी लावली तर खाली पण दोरी चांगली दिसणार नाही, म्हणून मी इथं हुक ऍड केले। तर इथं आपला हा जो बेल्ट आहे खालचा, बघा हा बेल्ट हा ग्रे कलरचा येणार आहे। हा वरचा पार्ट आहे बघा, हा बघा इथून हा आपला ब्ल्यू कलरचा येणार आहे। तर आता मी तुम्हाला दाखवते की मी अस्तरवरती कटिंग कसं केलेलं आहे। बघा, फ्रंटचा साइड पार्ट आहे, तर त्यामध्ये मार्जिन मी कुठं ऍड केलेला आहे ते तुम्हाला सांगते। मार्जिन बघा कुठे ऍड केलेला आहे, फक्त जिथं आपण हे ब्लाउजचा जो हा मधला पार्ट आहे, हा पार्ट आणि साइड पार्ट आपले जॉईन होतील, त्याच्यामुळे इथं मी मार्जिन एक्स्ट्रा घेतलेला आहे। ही जी आपली योगपट्टी आहे बघा, क्रॉस पट्टी, ही अशी क्रॉस जाते, मग हिला असं क्रॉस न ठेवता बघा इथून बघा असं सरळ पट्टीने लाईन मार्क करून घ्यायची, मग ते सरळ येऊन जातं। हे इथं तुम्हाला फोल्ड अस्तर घ्यायचं आहे, मला अस्तर कमी पडलं म्हणून मी इथं एक स्टिच टाकणार आहे, म्हणून माझं इथं एवढा कपडा उरलेला आहे। म्हणजे ते आपल्याला फोल्ड पाहिजे असं ओपन नको, पण अस्तर कमी असल्यामुळे झालं तर काही हरकत नाही, मी इथून स्टिच टाकून घेईल। म्हणजे म्हणून मी हे एक्स्ट्रा इथं घेतलंय, तुम्ही इथं एक्स्ट्रा घ्यायचं नाही, फक्त योगपट्टीमध्ये तुमचं जेवढं स्ट्रेट जात असेल इथं तेवढं सरळ करून घ्या, बाकी काही करायचं नाही। इथं कुठलंही मार्जिन घ्यायचं नाही, फक्त तुम्हाला इथून हा पार्ट आपण जोडणार आहोत ना, तेवढं मार्जिन ऍड करायचं आहे। ह्या पार्टमध्ये मार्जिन कुठे ऍड केलं ते तुम्हाला समजलं। त्यानंतर बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की हा जो साईडचा पार्ट आहे तो माझा थोडासा ग्रे किंवा असं एकदम लाईट लेव्हेंडर कलरमध्ये आहे, शायनिंगचा कपडा आहे। ब्लाउज पीस त्यावरती ब्लाउज पीसवरती हा अस्तरचा जो भाग आपण कट केलेला होता तो मी अर्धा इंच बघा एक्स्ट्रा सोडून कट करून घेतलेला आहे, तो फोल्डच आहे। आता मी तुम्हाला दुसरा पार्ट दाखवते। बघा, हा आपला सेंटर पार्ट आहे, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनेच आहे। बघा, इथून हा टक्स आपला मायनस होणार आहे, मग बघा आपल्याला इथं असा पॉप मिळेल, मग तो बरोबर आपलं हे जेव्हा आपलं इथून एवढं मायनस होऊन जाईल तेव्हा ते बरोबर इथं आपल्याला मिळणार आहे। समजलं तुम्हाला कशा पद्धतीने कट केलेला आहे। त्यानंतर
हे सुद्धा मी ब्लाऊज पीसवरती कट करून घेतलेलं आहे। बघा, हे माझ्याकडे ब्ल्यू कलरचं ब्लाऊज पीस आहे, जसं मी तुम्हाला इथं दाखवलं। तर हे ब्ल्यू कलरचं ब्लाऊज पीस मी कट करून घेतलं आहे। तर त्याला अशा प्लीट्स आहेत, ऑलरेडीच तो तसा आलेला आहे कपडा। तर आता मी हे साईडला ठेवून घेते। हा आपला खालचा बेल्ट आहे बघा, पाठीमागचा बेल्ट आहे। पाठीमागे बघा मी हुकाय पट्टी लावून घेणार आहे, त्यासाठी अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलं। त्यानंतर हा बेल्ट आहे तसा कट करून घेतलेला आहे। फक्त जिथं आपण हा बेल्ट आणि हा बॅकपार्ट आपण जॉईन करणार आहोत, त्याच्यासाठी अर्धा इंच मार्जिन त्याच्यात ॲड केलेलं आहे। वरती खाली काहीच केलं नाही। हुक मागे लावायचे आहेत म्हणून हुकाय पट्टीसाठी अर्धा इंच मार्जिन एक्स्ट्रा घेतलं आणि खालचा बेल्ट आणि वरचा पार्ट जॉईन करण्यासाठी बेल्टमध्ये अर्धा इंच मार्जिन ॲड केलेलं आहे। ब्लाऊज पीसवरती ठेवून एक्स्ट्रा कपडा अर्धा इंच सोडला, कट केलं। खालचा बेल्ट आपला ग्रे कलरचा आहे। क्लिअर झालं। त्यानंतर पाठीमागचा वरचा भाग आहे आपला ब्ल्यू कलरचा। हे बघा, हा वरचा भाग आपला ब्ल्यू कलरचा आहे, पण मी आहे तसा कट केलेला आहे। फक्त आपला खालचा बेल्ट जॉईन होणार तिथं अर्धा इंच मार्जिन ॲड केलेला आहे। समजलं? असं अर्धा इंच मार्जिन जिथं जिथं आपले पार्ट जॉईन होतात तिथं ॲड करून घ्यायचं। अशा पद्धतीने आपलं संपूर्ण ब्लाऊजचं कटिंग मी करून घेतलेलं आहे। हे बघा, असं आपलं ब्लाऊज येणार आहे। इथं हुक येतील सेंटरमध्ये। खालचा पार्ट दुसऱ्या कलरचा येणार आहे, वरचा दुसरा ब्ल्यू कलरचा, जसं मी तुम्हाला इथं दाखवलेलं आहे तसं। ब्लाऊज तयार झाल्यानंतर खूप सुंदर दिसणार आहे। बघा, इथून इथपर्यंत हा पार्ट तुम्ही बघा, इथून जिथून मी पेनचं मार्किंग केलं आहे हुकसाठी तिथून इकडे हा पार्ट बघा सेम दिसतोय। इथून हुक आणि वरती ब्ल्यू, खाली ग्रे, सेम फ्रंटमध्ये पण तुम्हाला दाखवलं गेलं। त्यानंतर ही स्लीव्ज कट करून घेतलेली आहे, ते ब्लाऊज पीसवरती कट केलेलं आहे। ब्लूज कलरची आपली स्लीव्ज पण आहे। मी तुम्हाला प्रत्येक वेळेला का क्लिअर करते की जेव्हा पण तुम्हाला ब्लाऊजचा पॅटर्न बनवायचा असेल त्याआधी तुम्ही ब्लाऊजची अशी डायग्राम बनवा, म्हणजे तुम्हाला ब्लाऊजचा लुक तुमच्या डोळ्यांसमोर दिसतो की आपला ब्लाऊज कसा रेडी होणार आहे। तुम्हाला मी पूर्ण आता याचं स्टिचिंग दाखवणार आहे, कटिंग कसं केलं, मार्जिन कुठे कुठे ॲड केलेलं आहे। क्लिअर झालं? तुम्ही कोणताही कलर घेऊ शकतात। समजा तुमच्या साडीमध्ये कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस आलेला आहे, साडीचा कलर दुसरा आहे आणि ब्लाऊज पीसचा कलर दुसरा आहे। आता सहसा करून मॅचिंग ब्लाऊज पीस येत नाही। एक तर साडी लाईट असेल तर कोणता तरी डार्क कलर साडीमध्ये असला तर त्या डार्क कलरचा ब्लाऊज पीस येतो। साडीमधून कपडा काढा आणि ब्लाऊज पीसचा कपडा, असे दोन कलर तुमच्याकडे होऊन जातील आणि तुम्ही अशा पद्धतीचा पॅटर्न क्रिएट करू शकतात। मैत्रिणींनो, चला तर आता आपण स्टिचिंगला सुरुवात करणार आहोत। त्याचं संपूर्ण स्टिचिंग कसं असेल तू स्टेप बाय स्टेप बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला सगळे डाऊट्स तुमचे क्लिअर होणार आहेत। आता बघा, स्टिचिंगला सुरुवात करणार आहोत। मी तुम्हाला बोलली होती की मला इथं फोल्ड पाहिजे होतं, पण अस्तर कमी असल्यामुळे इथं मला असे दोन भाग मिळाले होते म्हणून मी अस्तर जॉईन करून घेतलं। म्हणजे बघा, आता हे कसं झालं, पॅक होऊन गेलं। क्लिअर आहे? तर मला हे असं पाहिजे होतं। त्यानंतर हे सगळं जे पार्ट आहे आपलं स्लीव्ज वगैरे, ते हा पार्ट जे आपल्याला रेडी करून घ्यायचं आहे। तर बघा, दोन कलर आहेत म्हणून दोघांना मॅचिंग कलर लावावा लागेल रीलचा। त्यामुळे आता आपण हा मॅचिंग रील लावलेला आहे। त्यासाठी सगळ्यात हे जे कलर आहे, हा जो ग्रे कलर आहे, हा याच्यामध्ये जे काही तयार करायचं आहे ते आता लगेच करून घेऊयात। म्हणजे ब्ल्यू दोरा चेंज केला की आपण ब्ल्यू पार्ट जॉईन करूयात। आता हे सरळ ठेवायचं। ही ब्लाऊज पीसची सरळ बाजू आहे आणि ब्लाऊज पीसची उलटी बाजू खाली आहे। त्यावरती हे अस्तर ठेवायचं आणि हे अस्तर इथून पूर्ण वरून स्टिच टाकून घ्यायची। म्हणजे ब्लाऊज पीसच्या सरळ बाजूवरती अस्तर ठेवलेला आहे, इथं फिनिशिंग देऊन घ्यायची आहे। तर पूर्ण अशी स्टिच टाकून फिनिशिंग देऊन घेऊयात। ब्लाऊज पीस हा सरळ आहे, ब्लाऊज पीसची सरळ बाजूवरती अस्तर ठेवायचं। बघा, इथून पूर्ण आता स्टिच टाकून घेऊया।
बघा पूर्ण स्टिच टाकून घेतली। आता हा एक्स्ट्रा कपडा दिसतोय ना, हा पूर्ण व्यवस्थित कट करून घ्यायचा। एक्स्ट्रा कपडा कट केला का इथं बघा छोटे छोटे नॉचेस देऊन घ्यायचे, म्हणजे पूर्ण हा आकार आहे ना तसे त्याला कट द्यायचे। कट देताना एक काळजी घ्या की कट तुमचा शिलाईच्या पुढे जायला नको। अस्तर बाहेरच्या बाजूने असं काढायचं, दाबटीप टाकून घ्यायची पूर्ण। दाबटीप टाकून झाली। आता अस्तर हे पूर्ण ब्लाउज पीसच्या मागे दुमडून घ्यायचं। म्हणलं का त्यावरून परत एक टीप टाकायची। बघा व्यवस्थित आपला शेप हा प्रॉपर आलेला आहे। यावरती प्रेस फिरवून घ्यायची, म्हणजे हे थोडंफार इथं उचकतं हे बघा असं प्रॉपर बसेल। त्यानंतर मागे हे जे पूर्ण अस्तर आहे ना, आता हे व्यवस्थित पूर्ण ब्लाउज पीसला जोडून घ्यायचं, अटॅच करून घ्यायचं। एक्स्ट्रा कपडा जो पण आहे ब्लाउज पीसचा तो बरोबर अस्तरच्या कट टू कट कट करून घ्यायचा। अस्तर हे पूर्ण मी अटॅच करून घेतलं, जो पण एक्स्ट्रा कपडा होता तो पूर्ण कट करून घेतला। अशा पद्धतीने फ्रंट जो साईड पार्ट आहे तो आपला रेडी आहे। आता आपण ह्या कलरचा रील म्हणजे धागा लावलेला आहे, त्यामुळे आपण हा बेल्ट पण रेडी करून घेऊयात। तर बघा जिथं आपण अर्धा इंच मार्जिन घेतला आहे तो वरच्या साईडला जॉईन होणार आहे। खाली जी आहे ती आपली बॉटम बाजू आहे। मग काय करायचं, ब्लाउज पीस घ्यायचं, ब्लाउज पीसची सरळ बाजू घ्यायची। दोन्ही साईड म्हणजे ब्लाउज पीसची सरळ बाजू आहे आणि खाली दिसते ती ब्लाउज पीसची उलटी बाजू। ब्लाउजच्या सरळ बाजूवरती अस्तर ठेवा। ही खालची बाजू आहे जिथं आपण कंबरपट्टी लावतो, पण कंबरपट्टी लावण्यापेक्षा अशी फिनिशिंग दिली तर अजून छान फिनिशिंग ब्लाउजमध्ये येईल। वेगळी पट्टी लावायची पण गरज पडणार नाही आणि ब्लाउज पण लवकर शिवून होतो। वरच्या साईडला सुद्धा फिनिशिंग देऊन घेऊयात आपण। वरती सुद्धा टीप टाकायची आहे। क्लिअर झालं। जे पण आता ब्लाउज पीसचा एक्स्ट्रा कपडा आहे तो पूर्ण कट करून घ्यायचा। बघा एक्स्ट्रा जो पण कपडा होता तो मी पूर्ण कट करून घेतला। इथं कट देऊन घ्यायचे असतात दोन्ही बाजूला। आता हे उलटवून घ्यायचं। त्यावरती दाबटीप टाकताच येणार नाही, कारण दोन्ही साईडने आपलं पॅक आहे। त्यामुळे काय करायचं, इथून एक एक टीप टाकून घ्या। सेम आता दुसऱ्या बाजूलाही तशीच फिनिशिंग देऊन घ्यायची स्टिच टाकून। बघा खालची जे हे बेल्ट आहे त्यांना पण फिनिशिंग देऊन झालेली आहे। खालचा आपला पूर्ण बेल्ट आहे, इथं सेंटरमध्ये आपलं हुक आय पट्टी लागणार। बघा त्यासाठी पट्टी घेतलेली आहे, ही फोल्ड पट्टी आहे 2.5 इंचाची। आय पट्टीसाठी ही हुक पट्टी आहे 1.5 इंचाची, फोल्ड आहे, दोन्ही पट्ट्या फोल्ड आहेत। तुम्ही ज्या पण वाईज बसलेले असाल तर तुमच्या उजव्या हाताला जो काही पार्ट येणार आहे त्याला हुक लागतील आणि तुमच्या डाव्या साईडला तुमचा डावा हात आहे त्या साईडला जो पार्ट येईल, जो बेल्ट येईल त्याला आय लागतील। मग हुक पट्टी लावून घेऊयात। हुक पट्टी लावण्यासाठी इथून बघा पट्टी अर्धा इंच फोल्ड करायची। बघा पट्टी फोल्ड केली, खालून पण इथं सुद्धा पट्टी फोल्ड करायची। दोन्ही बाजूने पट्टी फोल्ड करून घ्या का, कारण आपलं खाली आणि वरती दोन्ही साईडला फिनिशिंग देऊन झालेलं आहे।
बघा अशी आपण पट्टी लावली, एक्स्ट्रा जे होतं ते कट करून घ्यायचं, तिथं कट देऊन घ्यायचे आहेत. पट्टी बाहेरच्या बाजूने दुमडायची, दाबटीप टाकून घ्यायची. पट्टी आता खालच्या बाजूने दुमडून घ्या, एक टीप टाकून घ्यायची. बघा हुक पट्टी आपली तयार आहे. आता आयपट्टी अटॅच करूया. आयपट्टी जी आहे ती आयपट्टी घ्या. ही अस्तरची बाजू वरती ठेवायची. सगळ्यात खाली पट्टी अर्धा इंच अशी फोल्ड करायची. अर्धा इंचावरती एक टीप टाकून घ्यायची. जे पण आपण हुकाई पट्टीसाठी मार्जिन घेतलं होतं बघा बॅकमध्ये, इथं सुद्धा कट देऊन घ्यायचे असतात. हे अस्तर बाहेरच्या बाजूने काढायचं असं बघा. त्यावरती पण एक दाबटीप टाकून घ्यायची. दाबटीप टाकून झाली का ही पट्टी आता अशी फोल्ड करायची, म्हणजे इकडच्या बाजूला अर्धा इंच सोडायची आहे. आयपट्टी पण अटॅच करून घेतली. चार्जेस जास्त असतील ना ते इथं रेडीमेड क्लिप लावायच्या आहेत, म्हणजे रेडीमेड आय येतात ते. हे बघा अशी आपली हुक आणि आयपट्टी सुद्धा इक्वल आली, कुठेही कमी किंवा जास्त झालेली नाही. आता इथून वरून आपला बॅक पार्ट येईल, म्हणजे आपल्याला इथं फिनिशिंग द्यायची गरज पडेल का नाही. डायरेक्टली हा पार्ट त्यावरती ठेवायचा आणि अटॅच करायचं. बघा फ्रंटमध्ये आपली ही पट्टी लावायची बाकी आहे खाली कमरेला, तर कमरेची पट्टी पण आपण लावून घेऊयात. बघा 2 इंचाची पट्टी घेतलेली आहे. आता त्या पट्टीची एक बाजू दुमडून घ्यायची. एका साईडला फोल्ड करून घेतली. आता जी फोल्ड बाजू आहे पट्टीची ती वरती ठेवायची. बघा इथं कट देऊन घ्यायची, दाबटीप टाकून घ्यायची. पट्टी मागच्या बाजूला दुमडून टीप टाकून जॉईन करून घ्या. बघा बॉटमला पण फिनिशिंग देऊन झाली. मागची फिनिशिंग आणि पुढची फिनिशिंग दोन्ही साईडला बघा किती प्रॉपर फिनिशिंग दिसते. साईड पार्ट आपले रेडी झालेले आहेत. आता जो आतमधला हा पार्ट आहे चेस्ट पार्ट, तर तो आपण रेडी करून घेऊयात. त्यासाठी हे ब्लाऊज पीस आहे असं ओपन करायचं, त्यावरती अस्तर हे असं ठेवायचं. बघा इथं जॉईंटच राहू द्यायचं, इथं तुम्हाला कट करायचं नाही. ओके, फोल्ड बाजूकडे ठेवायचं. आता ब्लाऊज पीसची बाजू सरळ आहे, त्यावरती अस्तर ठेवलेलं आहे. आता जसा पण हा आकार आहे तशी बरोबर वरच्या गड्याला फिनिशिंग देऊन घ्यायची. बघा इथून हा वरचा भाग आहे ना, या वरच्या गड्याला फिनिशिंग देऊन घ्यायची आहे. बघा फक्त गळ्याच्या साईडने स्टिच टाकून घेतलेली आहे, बाकी कुठंही काही केलेलं नाही, म्हणजे आपल्या गळ्याला फिनिशिंग देऊन होईल. आता इथं कट देऊन घ्यायचे आहे. बघा कट पण देऊन घेतले. आता इथं दाबटीप टाकून घेऊयात. अस्तर बाहेरच्या बाजूने काढायचं, दाबटीप टाकायची. त्यावरून परत एक टीप टाकून घ्या. अस्तर खाली दुमडलं आहे ब्लाऊज पीसच्या बाजूला. बघा म्हणजे गळ्याचा जो हा आपला शेप आहे ना, त्याला सुद्धा प्रॉपर फिनिशिंग देऊन झालेली आहे. आता हे व्यवस्थित पूर्ण बघा इथं अटॅच करून घ्यायचं. हे अस्तर पूर्ण ब्लाऊज पीसला जोडून घ्यायचं आहे. एक्स्ट्रा जो ब्लाऊज पीसचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा.
बघा ब्लाऊज पीस पूर्ण ही अस्तरला अटॅच करून घेतलं. एक्स्ट्रा जो पण कपडा होता तो पूर्ण कट करून झाला. आता हे टक्स आहेत ना, हे टक्सवरती आपल्याला एक एक टिक टाकून घ्यायची आहे. बघा इथून हा टक्स बरोबर व्यवस्थित असा पकडायचा आणि अर्धा इंचावरती स्टिच टाकून घ्यायची आहे. इथं बघा थोडा असा इकडून बघा इथून असा राऊंडमधून घेतला म्हणजे बघा आपण जेव्हा याला ओपन करू ना बघा असं एकदम असं टोक दिसणार नाही. जसं कटोरीला टोक दिसतं ना तसं टोक याला दिसणार नाही. तुम्हाला जर टोक दिसलेलं आवडत असेल तर तुम्ही करू शकतात, पण मला टोक दिसलेलं आवडत नाही. ओके, सेम आता दुसऱ्या बाजूला पण टिप टाकून घेते टक्सवरती. हे बघा दोन्ही साईडला किती छान टक्स टाकून झाले आहेत. म्हणजे त्याला टोकसुद्धा आलेलं नाही, टोक दिसायला नको. बघा खालचा जो आपला आकार होता इथला तो आकारसुद्धा आपला इथून असा परफेक्ट आलेला आहे. क्लिअर झालं तुम्हाला टक्स कसे टाकायचे. आता गळ्याला ही लेस आहे, ही लेस मी गळ्याला अटॅच करून घेणार आहे. बघा ह्या लेसला एका साईडला बघा असे कर्व आहेत, एका साईडला ती स्ट्रेट आहे. तुम्हाला हव्या त्या पद्धतीने लावू शकतात. मी ह्या इकडच्या साईडने लावत आहे लेसला. ही एक्स्ट्रा लेस आहे ही कट करून घ्यायची. खालून पण मी एक स्टिच टाकून घेते त्यावरती. बघा अगदी परफेक्टली आपली लेस अटॅच करून झाली. पफसुद्धा खूप सुंदर येणार आहे. घातल्यानंतर बॉडीमध्ये छान दिसेल. एक पार्ट आपण तयार केलेला होता, हा साईड पार्ट घ्यायचा इथून आणि बरोबर हे असं बघा इथून अटॅच करायला सुरुवात करायची. बरोबर आपला हा पार्ट असा अटॅच झाला पाहिजे इथं पूर्णपणे. बघा अगदी परफेक्टलीरित्या अटॅच होऊन जाणार आहे. बरोबर इथून स्टिच टाकायला सुरुवात करा. खाली चेक करायचं की मार्जिन इक्वल राहत आहे ना, नाहीतर कुठे कमी किंवा कुठे जास्त राहायला नको. बघा अगदी परफेक्टली अटॅच झालं. इथं बघा कुठेही कमी किंवा जास्त आपलं झालेलं नाही. सेम आता ह्या सेंटरमधून सुई अडकवून घ्यायची. बघा किती छान पफ पण एकदम छान आलेला आहे. कोणत्याही पद्धतीचं तुम्हाला इथं कमी किंवा जास्त होणार नाही. गळ्याचा शेपसुद्धा अगदी परफेक्ट आला. लेस लावल्यामुळे बघा किती छान असा लुक आलेला आहे. खूप सुंदर असा आपला फ्रंट पार्ट आता रेडी आहे. अगदी सुंदर झालेला आहे. फिनिशिंग पण तुम्ही बघू शकतात. फ्रंट पार्ट संपूर्ण आपला रेडी आहे. बॅक पार्ट रेडी करून घ्यायचा. त्यासाठी बघा हे बॅक पार्ट आपण कट केलेले होते अस्तरवरती. ब्लाऊज पीसचे बॅक पार्ट घ्यायचे. ब्लाऊज पीसचे बॅक पार्ट हे सरळ ठेवायचे, म्हणजे ब्लाऊज पीसची जी सरळ बाजू आहे ती वरती राहू द्यायची. बघा ही उलटी बाजू आहे ती खाली जाऊ द्यायची. अशा पद्धतीने समोरासमोर ठेवून घेतले. त्यावरती अस्तरचे बॅक पार्ट ठेवायचे. मागचा भाग जो काही आपण कट केला होता वरचा खाली आपला ग्रे कलरचा बेल्ट येणार आहे, तो पण आपला तयार झालेला आहे आधीच. आता इथून अशी आणि ही आडवी म्हणजे उभी आणि आडवी हा जो कोपरा आहे अशी स्टिच टाकून घ्यायची. दोन्ही साईडला फिनिशिंग देऊन घ्यायचं आहे. उरलेला ब्लाऊज पीसचा कपडा दिसतोय तो पूर्ण कट करून घ्यायचा. कट देऊन घ्या पूर्ण. दाबटीप टाकून घ्यायची. बघा दाबटीप टाकली का अस्तर ब्लाऊज पीसच्या खाली दुमडून घ्यायचं. म्हणजे बघा गड्याला आणि इथं खाली फिनिशिंग देऊन झाली. आपल्याला वेगळी पट्टी वगैरे लावून फिनिशिंग देण्याची
गरज पण पडत नाही। आता यावरून परत एक टीप टाकून घ्यायची। सेम दुसरा पार्ट सुद्धा तसाच तयार करून घ्यायचा। बघा वरून सुद्धा एक एक टीप टाकून घेतली। आता हे अस्तर आहे ते ब्लाऊज पीसला पूर्ण अटॅच करून घेऊ। शिलाई टाकून जोडून घ्यायचं। एक्स्ट्रा ब्लाऊज पीसचा जो पण कपडा दिसतोय ना हा कट करून घ्यायचा। बघा बॅक पार्ट पण मी हा पूर्ण तयार करून घेतला। कसा तयार केला हे तुम्हाला समजलं असेल। खालचा जो आपण बेल्ट तयार केलेला होता, हे बघा हुक पट्टी आय पट्टी पण आपली तयार होती। आता हे पार्ट आहेत ना ते बघा इथं असे जोडायची। आपला हा नेक इथून बघा असा येणार आहे। बॅक मध्ये हुक वरती पार्ट हा जेव्हा आपला संपूर्ण तो जॉईन केला जाईल तेव्हा खूप सुंदर दिसणार आहे। ब्लाऊजचं फायनल लुक तर तुम्ही शेवटी बघणारच आहात। मी घालून सुद्धा दाखवणार आहे। त्याचं प्रॉपर फिनिशिंग कसं येतं ते सुद्धा मी तुम्हाला क्लिअर करणार आहे। हे बघा इथून ठेवायचा आणि अटॅच करून घ्यायचे दोन्ही साईडचे। बघा वरचा पार्ट अटॅच झाला। आता हा पण अटॅच करून घेऊयात। हे बघा हे अटॅच करून झालं। लेस आपण इथून पूर्ण लावून घ्यायची। या गळ्याला पण लावून घ्यायची, इथं खाली पण पूर्ण लावून घ्यायची। ओके, तेव्हा आपल्या ब्लाऊजला अजून छान असा लुक येणार आहे। तर मी ती लेस अटॅच करून ठेवणार आहे। मग लेस लावून तुम्हाला दाखवेल। त्याआधी आपण स्लीव्ज रेडी करून घेऊयात। अस्तरच्या स्लीव्ज कट केलेल्या होत्या या ठेवायच्या। एक स्लीव्ज अशी खाली दुमडायची। म्हणजे बघा काय झालं, ब्लाऊज पीस त्यावरती अस्तरची स्लीव्ज आली, ब्लाऊज पीस त्यावरती अस्तरची स्लीव्ज आली। आता खाली बॉटमला फिनिशिंग देऊन घ्यायची आहे। खाली कट देऊन घ्यायचे। अस्तर बाहेरच्या बाजूने काढायचं, दाबटीप टाकायची। अस्तर आता ब्लाऊज पीसच्या मागे दुमडून घ्यायचं। दोन्ही स्लीव्जचं दुमडून झालं। अस्तर आता ब्लाऊज पीसला पूर्ण जोडून घ्यायचं, अटॅच करून घ्यायचं। ब्लाऊज पीसचा जो पण एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा। बघा स्लीव्ज पण रेडी करून झाल्या। जे एक्स्ट्रा कपडा होता ब्लाऊज पीसचा तो कट करून घेतलेला आहे। स्लीव्ज आपल्या रेडी आहेत। त्यानंतर बघू शकता तिथं फ्रंटमध्ये मी इकडे सुद्धा लेस लावून घेतली। खूप छान लुक दिसेल जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने त्याला डेकोरेट करणार ब्लाऊजला। फक्त जास्त पण असं करू नका की जास्तच कसं तरी दिसेल। जिथं तुम्हाला वाटतंय की इथं मला ही गोष्ट केलं तर परफेक्शन मिळणार आहे तिथंच तुम्ही ते करा। उगाच कुठेतरी काहीतरी लावत बसायचं नाही। त्यानंतर बघा बॅक पार्टमध्ये पण इथं आता लेस लावली तर किती सुंदर दिसतोय बघू शकतात। इथून आपले आय येणार आहेत। बघा आपला स्क्वेअर नेक पण छान दिसतोय। नेकचा शेप इथून मी लेस लावून घेतली। ही तुम्ही इथं तुम्हाला हवी ती ब्रॉड लेस लावू शकतात। आता बघा माझ्या ब्लाऊजमध्ये सिल्वर कलरची ही बुट्टी होती, सिल्वर कलरची डिझाईन होती, तर त्यामुळे मी सिल्वर कलरची लेस लावून घेतली। आता मी इथं गोल्डन लेस लावली असती तर चांगली दिसली असती का? बिलकुल नाही। तर तुमच्या ब्लाऊजमध्ये गोल्डन वगैरे काही डिझाईन असेल तर तुम्ही गोल्डन लेस लावायची। ओके, क्लिअर आहे सगळ्यांना? चला आता आपण पुढे जाऊयात। स्लीव्ज मी आता साईडला ठेवते। स्लीव्ज आपल्या रेडी आहेत। त्यानंतर हा फ्रंट पार्ट घ्यायचा आणि बॅक पार्ट त्यावरती उलटा ठेवायचा असा। गळ्याकडची बाजू गळ्याकडे ठेवा। शोल्डर जॉईन करून घ्यायची। अर्धा इंचावरती इथे स्टिच टाकून घ्यायची। बघा शोल्डर पण किती परफेक्ट जॉईन करून झालं। लेस लावली होती तरी सुद्धा कुठेही मागे किंवा पुढे झालं नाही। शोल्डर जोडताना काळजी घ्यायची, एक तुमचं कोणतं तरी एक शोल्डर मागे पुढे होतं ते होऊ द्यायचं नाही। बघा इकडे सुद्धा इक्वल आलेलं आहे। सेम आता दुसऱ्या साईडचं शोल्डर जोडून घ्यायचं। बघा दोन्ही साईडचं शोल्डर जॉईन करून झालं, किती परफेक्टली जॉईन झालेला आहे तुम्ही बघू शकता। आता आपण ज्या स्लीव्ज रेडी केलेल्या होत्या स्लीव्ज अटॅच करून घेऊयात। त्यासाठी बघा चेक करायचं, आपण मागचा मुंडा आणि पुढचा मुंडा असा आकार दिला होता।
जिथं तुमचा खोल भाग असेल ना बघा, इथं आता हा वरचा खोल भाग दिसतोय, तर ही स्लीव्ज अशी उलटी ठेवली की हा जो खोल भाग आहे ना हा असा पुढे आला पाहिजे. बघा हा खोल भाग आहे तो बरोबर आपला पुढे येणार आहे, बघू शकता. हा असा पुढे ठेवायचा. सेम दुसऱ्या बाजूचं पण चेक करायचं की खोल भाग आहे तो पुढे येणार आहे का. स्लीव्ज उलटीच राहू द्यायची, पण स्लीव्ज कशी ठेवायची, उलटी. बघा आता स्लीव्ज ही मी उलटी ठेवली तर बघा खोल भाग बरोबर पुढे आला. जो मुंड्याचा उभार भाग असतो तो मागच्या बाजूला आला पाहिजे आणि जो मुंड्याचा खोल भाग असतो तो पुढच्या बाजूला आला पाहिजे. स्लीव्ज उलटी ठेवायची आणि बरोबर इथून अटॅच करून घ्यायची. बघा स्लीव्ज आपल्याला कमी किंवा जास्त पडली का, बिलकुल नाही, कारण आपण स्लीव्ज कशी कट केली होती, मागचा मुंडा आणि पुढचा मुंडा मोजून. अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही मोजून स्लीव्ज कट करणार ना तेव्हा तुम्हाला कमी किंवा जास्त पडणार नाही. बघा स्लीव्ज पण अगदी परफेक्टली जॉईन करून झाली आहे. इथं सुद्धा बघा किती छान आपलं शोल्डर इक्वल मिळालं. आता सेम ही जी आपण स्लीव्ज अटॅच केली, दुसऱ्या बाजूची स्लीव्ज पण अशाच पद्धतीने अटॅच करून घ्या. बघा स्लीव्ज होत्या त्या दोन्ही साईडच्या अटॅच करून घेतल्या. बॅक हुक आहे आपले. तर आता फिटिंग करून घ्यायची आहे ब्लाऊजची. ब्लाऊज असा उलटा करायचा, व्यवस्थित पूर्ण पार्ट टू पार्ट जोडा. आता इथं आतमध्ये जे जे तुम्हाला मार्जिन दिसतंय तिथं मी ब्लाऊजला ओव्हरलॉक करणार आहे. माझ्याकडे ओव्हरलॉकची मशीन आहे. ब्लाऊज मी आता ह्या बाजूने ठेवते, उलट्या बाजूने. दंडघेर वगैरे छातीचं जे पण आपलं माप होतं ते सगळं मी इथं मार्किंग करून घेणार आहे. टाकायचा दंडघेर होता 9 इंच, त्याचा निम्म टाकायचा, जो पण तुमचा असेल त्याचा. माझा निम्मा येतो 4.5 इंच. मी मार्किंग केलं. छातीचं मार्किंग करायचं. सेंटरमधून टेप ठेवा. बघा हा गडा दिसतोय ना, तिथून टेप ठेवायचा. तर छातीचं मार्किंग होतं 8 इंच. 8 इंचावरती एक मार्किंग केलं. सेम आता इकडे 8 इंचावरती एक मार्किंग करायचं. तुम्ही फ्रंट कडून पण करू शकता. हे बघा इथं पण 8 इंचावरती एक मार्किंग केलं. कमरेचं मार्किंग करायचं. हुक पट्टीकडून पूर्ण टेप ठेवा. कमर होतं 6.5 इंच, चौथा भाग तो टाकला. इकडे आयपट्टी सोडून द्या. आयपट्टी सोडून टेप ठेवला. 6.5 इंचावरती एक मार्किंग केलं. आता हे सगळे मार्किंग जोडून घ्यायची. म्हणजे बघा हे ब्लाऊज जेव्हा तुम्ही असं ठेवणार ना तर असं ठेवताच बरोबर समजून जायला पाहिजे की आपली फिटिंग लाईन सरळ येते. बघा अगदी सरळ आपली अशी लाईन दिसते. फिटिंग लाईन तुमची सरळ आलीच पाहिजे. सरळ आली तेव्हा समजायचं की आपलं ब्लाऊज फिटिंगला परफेक्ट बसणार आहे. हे बघा ही लाईन पण अगदी सरळ आहे. इथून बघा इथून अगदी सरळ आहे. आता जे आपण मार्किंग केलं आहे यावरती एक एक स्टिच टाकून घेऊया. बघा जे फायनल मार्किंग आपण केलं होतं त्यावरती एक एक स्टिच टाकून घेतल्या. आता जे उरलेलं मार्जिन आहे त्यावरती पाव किंवा अर्धा इंचावरती स्टिच टाकून घ्यायचे आहेत. जेवढं पण मार्जिन आहे तेवढं मी आतमध्ये पूर्ण ओव्हरलॉक करेल, म्हणजे आतमधून पण त्याची फिनिशिंग प्रॉपर येणार आहे. तुम्ही बघू शकतात की आपला ब्लाऊज किती प्रॉपर हा रेडी झालेला आहे. जसा मी तुम्हाला हे दाखवलेलं होतं, ड्रॉइंग करून दाखवलेला होता ब्लाऊज, जसा मी फिक्स केलेला होता सेम त्याच पद्धतीने माझं ब्लाऊजचं संपूर्ण रेडी झालेलं आहे. माझं ब्लाऊज बघू शकतात. स्लीव्ज पण आपला हा वरचा पार्ट पूर्ण ब्ल्यू होता, खाली ग्रे कलरचा हा बेल्ट होता. फ्रंटमध्ये सुद्धा बघा अगदी सुंदर असा आपला ब्लाऊज रेडी झालेला आहे. असेच डिझायनर ब्लाऊज तुम्ही तयार करू शकता. तुमच्या पद्धतीने तुमच्या आयडियाने तुम्ही करू शकता. ओके, क्लिअर आहे मैत्रिणींनो? बघा आपला ब्लाऊजचा फायनल लुक तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. अगदी परफेक्ट मिळाला. बघा मधुबाला ब्लाऊजचं जे आपलं संपूर्ण आपण जसा ब्लाऊज ठरवलेला होता सेम तसाच आपला रेडी झालेला आहे. लेस मी अटॅच करून घेतली. त्यानंतर साईड पार्ट वगैरे पण मला एकदम परफेक्टली मिळालेले आहे. कुठेही कमी किंवा जास्त माझं झालेलं नाही. नेकचा शेप सुद्धा अगदी परफेक्ट मिळाला. बॉडीमध्ये घालून अगदी सुंदर बसणार आहे ब्लाऊज. तर बघा स्लीव्ज पण जेवढी मी ठरवलेली होती तेवढीच आली. जर का तुम्ही परफेक्ट कटिंग आणि स्टिचिंग केलं तर तुमचा ब्लाऊज तुम्हाला परफेक्टच मिळणार आहे. आता तुम्हाला बॅक पार्ट दाखवते. बघा बॅकमध्ये सुद्धा आपलं अगदी परफेक्ट मिळालेलं आहे. वरती मी तुम्हाला बोलली होती खाली ग्रे कलरचा बेल्ट, वरती आपला ब्ल्यू असेल, स्लीव्ज ब्ल्यू असतील. बघा इथं लेस लावून घेतली तर अजून छान लुक आलेला आहे ब्लाऊजला. तर ब्लाऊजचा आपला आजचा फायनल लुक तुम्हाला कसा वाटला
अजून तुम्हाला कोणता ब्लाऊज शिकून घ्यायचा आहे बघा, आपला आता ॲडव्हान्स क्लास सुरू झालेला आहे ब्लाऊजचा. आपण कटोरी, 4 टक्स, 3 पीस प्रिन्स कट, बोटनेक हे ब्लाऊज बघितले, पण असे फॅन्सी डिझायनर ब्लाऊज तुम्ही पॅटर्न कसे क्रिएट करू शकता ते मी तुम्हाला सांगणार आहे. आजचा आपला पहिला जो ब्लाऊज होता मधुबाला ब्लाऊज तो संपूर्ण रेडी आहे. कटिंग आणि स्टिचिंग फायनल लुक पण तुम्ही बघितला. आता नेक्स्ट ब्लाऊज तुम्हाला कोणता शिकायचा आहे ते पण सांगा. ते पण आपण असे वेगळ्या वेगळ्या डिझाईनमध्येच तयार करणार आहोत. डिझायनर ब्लाऊज ज्याला आपण म्हणतो, तुम्ही ब्रायडलमध्ये सुद्धा वापरू शकतात. म्हणजे हेच सब्बेसाची आणि हे मधुबाला ब्लाऊज हे 2 पॅटर्न ब्रायडलमध्ये खूप जास्त वापरले जातात आणि तुम्ही सुद्धा बघितले असेल की किती छान त्याचा लुक तयार झाला आहे. आता एकच कपडामध्ये जर का मी एकच फॅब्रिकमध्ये तयार केलं असतं तर चांगला दिसला असता का? नाही. तर किती छान असा लुक परफेक्शन मिळालं. तर तुम्हाला आपला आजचा ब्लाऊज कसा वाटला मला नक्की सांगा. ज्यांना कोणाला ब्लाऊज कटिंगसाठी तयार पेपर पॅटर्न ऑर्डर करायचे असतील त्यांनी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती मेसेज करायचा आहे. मैत्रिणींनो, तर आता मी थांबवते. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. कमेंट करायला विसरू नका. आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करायला विसरू नका आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. मैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुमच्या मनापासून आभारी आहे. आजचा व्हिडिओ थांबवते. कमेंट करायला मला विसरू नका की आपला आजचा ब्लाऊजचा फायनल लुक तुम्हाला कसा वाटला किंवा ब्लाऊज कसा वाटला किंवा यानंतरचा ब्लाऊज तुम्हाला कोणता शिकायचा आहे. माझे व्हिडिओ तुम्हाला खरंच खूप युजफुल आहेत का ते पण मला नक्की कळवा. मैत्रिणींनो, थांबवते. अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये लवकर भेटूयात.